मगाशी सुमित्रने तुम्हाला बालगीतांबद्दल सांगितलं की बालगीता ऐकून त्या तरुण जोडप्याला सुद्धा नाचावंसं वाटलं. तर खरोखरी गरिबांनी त्यांच्या एका आठवणीत त्यांनी सांगितलेलं होतं, पुलंही हे अनेकदा सांगायची की देवबाप्पामध्ये नाच रे मोरा हे गाणं ज्या वेळेला गरिबांनी लिहिलं किंवा लिहायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी पुलांनी कसं रे तुला कसं गाणं पाहिजे. तर मग पुलांनी थोडासा विचार करायला म्हणजे असं काहीतरी पाहिजे, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाच. आणि त्याच्यावर त्यांनी तो विचार करून ती वजनं ध्यानात ठेवून नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे अशा तऱ्हेची रचना केली. पप्पा नेहमी असं म्हणायचे बरं का, की लोक म्हणतात ना की गीत रामायण एवढं अतिशय लोकप्रिय झालं, गीत गोपाल त्या मानाने झालं नाही वगैरे. तर पप्पा म्हणायचे की जसं माणसाची कुंडली असते ना तशी त्याच्या कलाकृतीची साहित्यकृतीची सुद्धा स्वतःची अशी एक कुंडली असते. स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. तशी इथं मला एका गीताची कुंडली सांगावीशी वाटते. हे अतिशय सुंदर गीत बरं का. हे गदिमांनी लिहिलं होतं. बाबूजींचं एक रत्नघर नावाचं चित्र त्यांनी प्रोड्यूस केलं होतं, ते पूर्ण झालं नाही. त्या चित्रपटाकरता एक विराणी त्यांनी लिहिलेली होती. ते चित्रपट काही तो झाला नाही आणि लाखाची गोष्ट या चित्रपटाच्या निर्मितीची जेव्हा तयारी सुरू झाली तेव्हा गदिमांना ते गीत अचूक आठवलं आणि ते बाबूजींना म्हणले की अरे ती सिच्युएशन इथं बरोबर बसतीये तर ते गाणं आपण इथं वापरून टाकू. बाबूजी हटून बसले. ते म्हणले अण्णा हे गाणं तुम्ही मला विकलेलं आहे ते मी तुम्हाला देणार नाही. त्याच्यावर अर्थातच नेहमीप्रमाणे दोघांचं भांडण झालं आणि शेवटी गदिमांनी चिडून ते त्या खोलीतनं चालते झाले. त्यांनी 10 मिनिटात दुसरं गीत आणलं आणि ते लिटरली असं बाबूजींनीच सांगितलेलं की बाबूजी हार्मोनियमवर बसलेले त्यांच्या तोंडावर असं फेकलं. कुठलं होतं ते गाणं सांगतो ना. आणि परत जाण्याकरता वळले आणि बाबूजींनीच सांगितलेलं की ते उंबऱ्यापर्यंत गेले तेव्हा मी त्यांना सांगितलेलं थांबा चाल ऐकून जा. आणि ते गीत ऐकशील कारी माझे अर्थहीन गीत, दूर दूर जाते धुनी उरी तुझी प्रीत. सीतासईवर जेव्हा पिक्चर झालं तेव्हा अण्णांनी उत्कृष्ट गाणी लिहिली. त्या औंधचे जे महाराज होते पंतप्रतिनिधी त्यांनी खुश झाले होते की आपल्या औंधचा एक मुलगा, मुलगाच म्हणायचे अण्णांना मुलासारखेच मारायचे, एवढा मोठा झाला. तर त्यांनी काय केलं की पुण्यात पंतांचा गोठ म्हणजे आता टिळक रोड म्हणून अतिशय इथे एक मोक्याचा भूखंड त्यांचा होता पंतांच्या गोठा राहून. तो अण्णांना बक्षीस दिला भेट की या ठिकाणी मुला तू बंगला बांध आणि इथं राहा म्हणून. आणि तो आमचा पंचवटी बंगला आधीच अण्णांनी घेतल्यामुळे त्यांनी काही तिथं बंगला बांधला नाही. पुढे गीत रामायण जेव्हा झालं आणि बाबूजींनी त्याला उत्कृष्ट जेव्हा चाल दिलेली म्हटली तेव्हा आणि त्याचे कार्यक्रम व्हायला लागले, अण्णा अतिशय खुश झाले बाबूजीनं. आणि एक दिवशी गेले आणि कागदपत्र त्यांनी लिहून ती जागा बाबूजींना भेट दिली. म्हणजे जे 100 रुपयाचे किंवा 50 रुपयासाठी बाबूजी अण्णा भांडतात असं अण्णांनी सांगितलं, त्याच अण्णांनी एक स्वतःचा भूखंड मोक्या साजाची आज टिळक रोडवरची जागा म्हणजे कोट्यवधी रुपयाची किंमत आहे ती फुकट बाबूजींना भेट म्हणून बक्षीस दिली. आनंदजी आणि श्रीधरजी, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल अनेक आठवणी किस्से सांगितलेत, पण तुमच्या आईबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर काही त्यांचे काही किस्से असतील किंवा दोघांचे जर काही किस्से असतील जे तुम्हाला आठवत असतील. फार गंमतची आईने म्हणजे माझी आई फक्त मराठी 4थी शिकलेली होती. आता गंमत तसं तुम्हाला माहितच असेल, अण्णा स्वतःही फक्त मराठी 10वी शिकले. त्यांना त्याची खंतही खूप वाटायची. पण नंतर त्यांचीच पुस्तकं MA ला वगैरे मराठीला लागली, त्यांच्यावर 4 ते 5 जणांनी PhD केलेली आहे. त्यांची खंत थोड्या प्रमाणात कमी झाली. आई 4थी शिकलेली असून नंतर तिने आकाशाशी जडले नाते म्हणून आत्मचरित्र लिहिलं अण्णा गेल्यावर. आणि त्यात त्यांनी असे किस्से आईने फार छान छान लिहिले. त्यातला एक किस्सा त्यांचा आईने लिहिलाय की एकदा अण्णांनी तिला म्हणजे लग्नाच्या आधी त्यांचं प्रेम होतं, त्या काळात देशस्थ कोकणस्थ आणि प्रेम एक पाऊल पुढे 7 भावंडात एकही जण आम्ही लव्ह मॅरेज करू शकतो त्या काळात केलं होतं. तर त्यावेळेस अण्णांनी एक आईला साडी दिली होती आणि अण्णा गावाला गेले होते आणि त्यावेळेस कोणीतरी त्यांचं प्रेम पावलं नाही म्हणून एकदा आईला कोणीतरी सांगितलं की पाटणकर म्हणे तुम्ही गरिबा परवा असं म्हणत होते म्हणे त्या साडीचे पैसे परत दिलेले. आई भयंकर चिडली. एक तर आपल्याला साडी दिली भेट म्हणून दिली प्रेमाने आणि पैसे मागतात नंतर. म्हणून आईने काय केलं ते गरिबा दिसल्यावर त्यांच्या अंगावरची साडी परत देऊन टाकली. काही मला तुमची साडी नको आणि अबोला झाला. अनेक दिवस त्या दोघांच्यात तो अबोला त्यामुळे चालू होता. मग पुढे नंतर कळलं मग बाबूजीच त्यावेळेस मध्यस्थ
बाबूजींनी मग एक विषय म्हणजे बाबूजी आणि अण्णा यांचे दोघांचे आकार तुम्ही पाहिले असतील. अण्णा चांगल्या तब्येतीने होते आणि बाबूजी लहान खोरे होते. पण मैत्री त्यांची खूप छान होती आणि माझी आई आणि बाबूजी यांचे संबंध बहीण भावासारखे होते. त्या अण्णांना जाऊन बाबूंनी त्यांच्या पहिल्यांदा आयुष्यात दम दिला. म्हणजे त्या पद्माबरोबर एवढे दिवस फिरलाच आणि तिच्याशी लग्न करत नाही, याद राख बाईशी गाठ आहे म्हणून. आणि बहुधा त्यांनी घाबरले अण्णा असं मला वाटतं. ते पुन्हा एकत्र यायला लागले आणि मग आई वडिलांचं लग्न झालं. त्याला माहितीये का की अण्णांना त्यांचे मित्र अनेकदा विचारायचे की अरे ही तुझी बायको इतकी साधीसुधी कशी. तर ते म्हणायचे की अरे ही माझ्या सिनेमातली हिरोईन नाहीये, ही माझा संसार करणार आहे. आणि त्यांनी एक त्यावेळेला कवितेच्या 2 ओळी मला आजही आठवतात की त्यांनी असं लिहिलं होतं की तू साधी भोळी कुमारिका मदनिका भासशी मलाच का. एका वेगळ्याच क्षेत्राशी सुद्धा त्यांचा संबंध आला, राजकारण. म्हणजे कला आणि राजकारण असं म्हणतात की निदान महाराष्ट्रात तरी